नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले चर्चेत आले आहे। बच्चू कडू यांनी एक धक्कादायक आणि महत्त्वाची घोषणा केली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे। शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवाराची ऑफर मिळाल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी स्वतः पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला आहे असे सांगत त्यांनी शिवसेना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही दिली आहे। दरम्यान प्रहार संघटना कायम राहणार असून शेतकरी, मजूर आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। तसेच एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा अधिक बळकट केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुन्हा एकदा त्याच विचारसरणीशी जोडले जात असल्याचे त्यांनी नमूद केले। या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे, आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। हमी भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू, पण त्याच्या बदल्यात आम्हाला हवा आहे शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगाची ताकद। त्याच्याबद्दल कुठलाही समझोता होणार नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहिलं तर ते बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार, मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धावणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्स करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल। तोपर्यंत धन्यवाद।